नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावमध्ये 11 चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। जप्त केलेल्या मोटारसायकलींची किंमत अंदाजे 4,60,000 रुपये। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे चोरीच्या मोटारसायकली विकल्या जात आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन आरोपी अशा तिघांना ताब्यात घेतले। नदी मोहम्मद नासिर अहमद नावाचा एक आरोपी अजून फरार आहे। चौकशी दरम्यान अटक केलेल्या आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून 11 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। यामध्ये हिरो स्प्लेंडर, होंडा युनिकॉर्न, यामाहा RX 100 अशा अनेक मोटारसायकलींचा समावेश आहे। या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांना आळा बसला असून पुढील तपास सुरू आहे। मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे। यामुळे LCB आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे। त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे। यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो 11 मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। LCB याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।